आपल्या सगळ्यांना बांधवानो, आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. माझ्या माता भगिनी भावांनी शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला आणि मागे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद तो होता. आणि म्हणून आपण जनतेच्या न्यायाला जिंकलो. कारण लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आपण उठाव केला तेव्हा ते लोक म्हणाले कुणी सोबत राहणार नाही, कुणी निवडून येणार नाही. पण मी तेव्हा तो पहिल्या भाषणात रामदास भाई एक जरी निवडून आला नाही तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा, सगळ्यांचा. 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले. 60. पाहिलं महाराष्ट्राने. आता आमदार आपले आहेत, खासदार आपल्याकडे आहेत. आता आणखी महाराष्ट्रात आपले 60 नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत. सगळीकडे शिवसेनेचं वादळ घोंगावत आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने अगदी चांदा ते बांधा शिवसेनामय करून टाकण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी केलं. त्याचा अभिमान मला, अभिमान मला. आणि म्हणून ज्या ठिकाणी महिलांना आरक्षण आहे तिथं तर त्यांना पद दिलंच, पण जिथं आरक्षण नाही तिथेही लाडक्या बहिणींना आपण संधी दिली. आता 17 पैकी 6 बिनविरोध झाल्यात विधान परिषदेच्या. उरलेल्या 11 जागा देखील आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या, विरोधकांचं खातं देखील उघडणार नाही, त्यांची पाठी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकलो तरी आपले आरोप, अरे तुमचे उमेदवार जर टिकले नाही, पळून गेले, तर आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय, हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आपली महायुती मजबूत आहे, मजबूत आहे. आणि तिन्ही पक्षांचं बॉन्डिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात देखील काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. कुछ लोग छुप छुप कर जाके उन्हें बताते हैं, कुछ लोग छुप कर उन लोग जाके उन्हें बताते हैं, अरे पर वो हमें आके सब कुछ बताते हैं. काय तुम्ही सांगणार? कारण आमच्यामध्ये आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात बदल घडवणं आहे. कारण त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे किती कोणी काही केला प्रयत्न तरी सुद्धा ही महायुती महाराष्ट्रामध्ये वेगाने पुढे जाणार. या महाराष्ट्रात 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिली पाहिजे. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिलेल्या सगळ्या स्थगिती आपण हटवून टाकली, सगळ्या स्पीड ब्रेकर हटवून टाकले. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने, बुलेटच्या वेगाने धावती आहे. आज मी 2.5 वर्ष काम केला, महाराष्ट्र पुढे नेला. देवेंद्रजी आता काम करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा एकच, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राला वेगवान पद्धतीने, महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, लाडक्या बहिणी माझ्या सुखी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना सुरू झाली, मी देखील गरिबी पाहिली.
ते दिवस मी पाहिले. आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात देखील लोकांनी खोडा घातला, पण त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोड दाखवला आणि पार हटवून टाकलं. आणि म्हणून मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून शिवशाही मानणारे आम्ही लोक आहोत. छत्रपतीच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, हे शिवरायांची शिकवण. बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आम्ही काम करतोय. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी, माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही.